कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा. महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन. हिंगोली. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय निमशासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. आपल्यासोबत आहेत, ऐकूया. नागपूरला 3 लाख कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता. संपूर्ण नागपूर शहर दणानून सोडलं होतं. तेव्हा सुद्धा सरकारनं समिती नेमली. इतर काही लाभाच्या गोष्टी जरी दिल्या असल्या तरी आमची मागणी आहे की जशास तशी आणि सरसकट जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रातल्या सर्व विभागातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करावी आणि जर शासनानं जशास तशी जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू केली नाही तर याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये शासनाला निश्चित भोगावे लागतील. शासनानं हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. शासन आज विविध क्षेत्रामध्ये चांगल्या योजना आणत आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. पण त्या योजना राबवण्याचं काम कोण करतं? तर त्या योजना राबवण्याचं काम आम्ही सर्व कर्मचारी करत आहोत. मग शासनाच्या लोकोपयोगी योजना राबवण्याचं काम करणारे लोकच जर उपाशी असतील तर कुठेतरी शासनाला या गोष्टीचा विचार करावा लागेल. म्हणून सर्व योजना कर्मचारी व्यवस्थित राबवत आहेत. प्रशासन चालवण्याचं मुख्य काम कोण करत आहे तर कर्मचारी करत आहेत. मग सर्वात आधी शासनाचा लाडका कर्मचारी असला पाहिजे. इतरही सर्वांना लाभ दिले त्याचं आम्ही स्वागत करतो. पण आमची एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन तात्काळ लागू करा आणि तीही जशास तशी. इतर कोणत्याही योजना निवडणुकीच्या तोंडावर न आणता जी 1982ची घटनेचं जे तत्व आहे समान काम समान वेतन या तत्वानुसार 1982ची आणि 1984ची जी जुनी पेन्शन योजना आहे ती जशास तशी तात्काळ महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोणताही भेदाभेद न करता लागू करावी. अन्यथा आज आम्ही या ठिकाणी पेन्शन थाळीनाद आंदोलन